समांतर रेषा आणि छेदिका. समांतर रेषा आणि छेदिका या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण समांतर रेषा म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय. तर समांतर रेषा या बाबीचा जर आपण अभ्यास केला तर एकमेकीला न छेदणाऱ्या दोन रेषा, म्हणजे या ठिकाणी आपण काही सिच्युएशन काढूयात. आता ही पहिली कंडिशन आहे, ही दुसरी कंडिशन आहे आणि ही तिसरी कंडिशन आहे. तर या ठिकाणी आपण पाहत असाल तर तीन वेगवेगळे पार्ट आहेत. समजा हा ए भाग दोन रेषा आहेत, बी भाग आणि हा सी भाग. आता या ठिकाणी बी मध्ये तर दोन रेषा एकमेकांना छेदतात. बी मध्ये दोन रेषा एकमेकांना छेदतात म्हणजे आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी दोन्हीही रेषा एकमेकांना छेदतात, म्हणजे या समांतर नाहीत, म्हणजे यांना आपण छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो. छेदणाऱ्या रेषा. आता ए मध्ये दोन्हीही रेषा एकमेकांना छेदत नाहीत. बी मध्ये छेदणाऱ्या रेषा, ए मध्ये छेदत नाहीत, म्हणजे दिसते आपल्याला की छेदत नाहीत, परंतु जर पुन्हा त्या पुढे वाढवत गेल्या, म्हणजे पुढे समजा ही आता रेषा अशी वाढली तर हे कुठेतरी छेदणार आहेत. अशा हे जर रेषा अशा वाढत गेल्या, कारण आपल्याला माहिती आहे रेषा एक वाढत जातात, तर या कुठेतरी छेदणार आहेत. म्हणजे या जरी दिसत नसतील आता तरी या छेदणार आहेत. म्हणजे आणि सी मध्ये जर पाहिलं तर दोन्ही रेषा किती जरी वाढवल्या पुढे अशा, तर या एकमेकाला छेदणार नाहीत. अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. म्हणजे यामध्ये फक्त सी ऑप्शन मध्ये आपल्याला समांतर रेषा दिसतील. आणि म्हणून यांची जी व्याख्या आपल्याला लिहायची आहे किंवा व्याख्या आपल्याला समजून घ्यायची आहे, ती व्याख्या अशी आहे: एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा बनतात. तर ही व्याख्या समजून घ्या. समांतर रेषा एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर या ठिकाणी ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा, समजा ही रेषा एल आहे आणि ही एम आहे. तर या दोन रेषा समांतर आहेत, म्हणून आपल्याला असं लिहिता येतं: रेषा एल समांतर रेषा एम. आता हे झालं वर्ड्समध्ये, म्हणजे शब्दामध्ये. यालाच आपल्याला जर चिन्हामध्ये लिहायचं असेल तर आपल्याला असं लिहिता येतं: रेषा एल समांतर, म्हणजे उभ्या दोन रेषा ओढायच्या अशा,
या उभ्या दोन रेषेला समांतर म्हणतात. आणि पुढे रेषा यम, म्हणजेच रेषा यल समांतर रेषा यम. तर कोणत्याही दोन समांतर रेषा या पद्धतीने मांडतात. यानंतर आपण याचबरोबर लंब रेषा कशाला म्हणतात हे पण आपण समजून घेऊयात. दुसरी कन्सेप्ट आहे लंब रेषा. जर समजा दोन रेषा एकमेकांना काटकोनात छेदत असतील, आता या दोन रेषा आहेत एकमेकाला छेदतात आणि इथं काटकोन तयार होतो, म्हणजे 90 अंशाचा कोन होतो. समजा ही रेषा यल आहे आणि ही यम आहे, तर आपण असं म्हणू शकतो रेषा यल लंब लंब रेषा यम. रेषा यल लंब रेषा यम म्हणजेच रेषा यल लंबचं चिन्ह जे आहे ते उलट टी आहे, याला म्हणतात लंब रेषा यम. ठीक आहे. म्हणजे गणितामध्ये जसं अधिकसाठी चिन्ह आहे, वजासाठी चिन्ह आहे, बेरीजसाठी चिन्ह आहे, तसं या ठिकाणी समांतरसाठी दोन उभ्या रेषा जर ओढल्या तर याला म्हणायचं समांतर. आणि जर उलट टी काढलं तर त्याला म्हणायचं लंब. हे लक्षात ठेवा, नवीन दोन चिन्ह आहेत, समांतर आणि लंब. यानंतर आपण समजून घेणार आहोत छेदिका म्हणजे काय. जेव्हा दोन रेषा आज आपण सर्व संकल्पना समजून घेणार आहोत आणि उद्याच्या तासिकेमध्ये यावरचे 20 प्रश्न स्पष्टीकरणसह पाहणार आहोत. तर छेदिका म्हणजे काय, दोन समांतर रेषा जर आपण काढल्या किंवा कोणत्याही दोन रेषा काढल्या आणि त्याला छेदणारी रेषा काढली तर या रेषेला छेदिका असं म्हणतात. छेदिका. समजा ही रेषा यल आहे, ही रेषा यम आहे, छेदिका आहे यन. तर या पद्धतीने रेषा यल आणि यम यांची छेदिका रेषा यन आहे. रेषा यल व रेषा यम यांची छेदिका रेषा यन आहे, असं आपण सांगू शकतो किंवा लिहू शकतो. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत छेदिकेमुळे तयार होणारे कोन. जेव्हा आपण छेदिका काढतो त्या छेदिकेमुळे काही कोन तयार होतात. तर छेदिकेमुळे तयार होणारे कोन किती होतात किंवा त्यांची नावं काय असतात हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. छेदिकेमुळे
तयार होणारे कोण? तर पहा, छेदिकेमुळे तयार होणारे कोण. दोन रेषा आपण जर काढल्या आणि त्यांची छेदिका या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर या ठिकाणी 8 कोण तयार होतात. समजा हा ए, हा बी अंश, सी अंश, डी अंश, ई, एफ, जी आणि एच. म्हणजे या ठिकाणी छेदिकेमुळे एकूण 8 कोण तयार होतात. मग हे छेदिकेमुळे तयार होणारे 8 कोण यांची नावं तरी आपण या ठिकाणी लिहूयात. म्हणजे जसं की कोण ए, कोण बी, कोण सी, कोण डी, कोण ई, हे वरच्या ठिकाणी झालेले 4 आहेत. त्यानंतर कोण ई, कोण एफ अंश, कोण जी, कोण एच. तर हे 8 कोण आहेत जे या दोन समांतर रेषा, समजा रेषा यल आणि यम आहे, त्यांची छेदिका एन आहे, यामुळे एकूण 8 कोण तयार होतात हे लक्षात ठेवा. या ठिकाणी छेदनबिंदूला पण नाव देऊ शकतो आपण. हे 2 छेदनबिंदू आहेत. तर आता आपण या छेदनबिंदुकेमुळे ज्या कोणाच्या जोड्या तयार होतात, तर त्या कोणत्या जोड्या आहेत हे आपण पाहूयात. तर यानंतर कोणांच्या जोड्या. आता कोणत्याही 2 रेषा काढल्या आपण अशा आणि त्यांची छेदिका काढली, तर इथं 8 कोण तयार होतात आणि या 8 कोणामध्ये आपण जोड्या लिहायच्यात. आता आपण या ठिकाणी पुन्हा नाव देऊयात. ए अंश, बी अंश, सी अंश, डी अंश, ई, एफ, जी आणि एच, हे 8 कोण आहे. तर यामध्ये कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत? यामधली पहिली जी जोडी आहे ती आहे संगत कोण. संगत कोणाच्या जोड्या. तर संगत कोणाच्या जोड्यामध्ये कोण ए व कोण ई. पहा, संगत कोण व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला कलरमध्ये पण दाखवतोय. तर संगत कोण म्हणजे काय ही आधी संकल्पना जर लक्षात घेतली तुम्ही. आता हे 2 पिंक रंगातले कोण आहेत. गुलाबी रंगामध्ये जे 2 कोण दिसतात, जे वरचे 4 कोण आहेत, त्यामध्ये ज्या बाजूला हा कोण आहे, म्हणजे रेषेच्या वर आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला, रेषेच्या वर आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला या ठिकाणी जो कोण आहे तो आहे कोण ए आणि कोण ई. तर ही संगत कोणाची जोडी आहे. ही झाली पहिली जोडी. त्यानंतर दुसरी जोडी कोणती आहे मग? तर कोण बी. हा कोण बी आणि कोण एफ, त्यांना पण आपण एक रंग देऊयात म्हणजे आणखी पटकन कळेल आपल्याला. तर हा हिरवा रंग पहा, कोण बी आणि कोण एफ, ही एक आपली जोडी आहे. ही संगत कोणाच्या जोड्या म्हणतात याला, कोण एफ. त्यानंतर पुढची जोडी आहे कोण सी आणि कोण जी, याला पण आपण रंग देऊयात. तर हा जो लाल रंग आहे दिलेला, वरच्या 4 कोणामध्ये जिथं कोण दिसतो तसाच कोण खालच्या 4 कोणामध्ये तुम्हाला जी पशी दिसतो, आणि म्हणून ही जोडी आहे 3 नंबर, कोण सी व
कोन जी. त्यानंतर चौथी जोडी आहे संगत कोनाची. तर या ठिकाणी आपणास हा निळा रंग. तर या कोणाला आपण संगत कोण असं म्हणतो. म्हणजे वरच्या आकृतीमध्ये दिसणारे 4 कोण आणि खालच्या आकृतीमध्ये दिसणारे 4 कोण, याला आपण संगत कोणाची जोडी असं म्हणतो. म्हणजे कोण डी व कोण एच. पहा संगत कोणाच्या जोड्या लक्षात आल्या तुम्हाला सर्वांना. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला अगदी पुन्हा सोपं जाईल, लक्षात राहील. यानंतर आपण दुसऱ्या कोणाच्या जोड्या पाहणार आहोत. त्यामध्ये दोन नंबर आंतर कोणाच्या जोड्या. आंतर कोणाच्या जोड्या. तर आंतर कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत पहा. या ठिकाणी पुन्हा आपल्याला रंग देऊनच समजून घ्यायचे. तर ह्या ज्या लाल रंगातले दोन कोण दिसतात, कोणते कोणते कोण आहेत. सी आणि ई. म्हणजे आंतर कोण म्हणजे कसे पहा. दोन समांतर रेषेच्या मध्ये, दोन समांतर रेषेच्या मध्ये आणि रेषेच्या एकाच बाजूला असणारे कोण. मग हे कोणते कोण आहेत. तर त्यामधली पहिली जोडी आहे कोण सी व कोण ई. आणि दुसरी जोडी आहे हे दोन हिरव्या रंगातले कोण. म्हणजे रेषेच्या एकाच बाजूला, छेदिकेच्या एकाच बाजूला आणि समांतर रेषेच्या मधल्या बाजूला दोन कोण दिसतात. यांना म्हणतात आंतर कोणाच्या जोड्या. आणि या जोड्या आहेत कोण डी व कोण एफ. कोण डी व कोण एफ. तर या पद्धतीने आपल्याला या सर्व जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर तिसरी जोडी आहे आपली ती म्हणजे व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. व्युत्क्रम. व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. तर यामध्ये पहिली जोडी आणि दुसरी जोडी दोनच जोड्या त्यामध्ये पण आता रंग लक्षात ठेवा कसा आहे. तर आता हा हिरवा आणि हिरवा रंग कुठं दिसतो बघा. किंवा लाल आणि लाल रंग कुठं दिसतो. यांना म्हणतात व्युत्क्रम कोणाच्या जोड्या. आकृतीमध्ये आपणास हे पटकन ओळखता आलं पाहिजे. म्हणजेच व्युत्क्रम कोणाच्या जोड्यामध्ये कोण सी व कोण एफ ही एक जोडी आहे आणि दुसरी जोडी आहे कोण डी व कोण ई. तर या पद्धतीने आपण संगत कोण, संगत कोणाच्या 4 जोड्या, आंतर कोण, आंतर कोणाच्या 2 जोड्या, व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोणाच्या 2 जोड्या. या पद्धतीनं ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. यानंतर आता जर या दोन रेषा समांतर असतील, समजा इथे रेषा ए बी अशा दोन रेषा आहेत. सॉरी दुसरी नाव देऊयात आपण. रेषा यल आणि रेषा यम आहेत आणि त्यांची छेदिका यन आहे. पण जर पुढे समांतर रेषांचा विचार केला, दोन समांतर रेषा, तर या दोन समांतर रेषेची जर छेदिका असेल तर या ठिकाणी आपण आधी आकृती काढूयात.
तर या दोन समांतर रेषा आहेत यम आणि एन, त्यांची छेदिका आहे यल. आता या ठिकाणी जे कोन तयार होतात त्यांची जर नावं आपण लिहिली, समजा आपण नंबर देऊयात, कोन 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5, 6, 7, 8, हे 8 कोण आहेत. तर लक्षात घ्या, जर रेषा यन समांतर रेषा यम असेल, म्हणजे काय, जर समांतर रेषांची छेदिका असेल तर पहिलं वाक्य लक्षात घ्या, संगत कोन एकरूप असतात. पहा, लक्षात येतं का, संगत कोन एकरूप असतात. तर मग आता संगत कोन कोणते कोणते आहेत या ठिकाणी, कोणत्या कोणाला आपण संगत कोन असं म्हणतो, तर कोन ए एकरूप, म्हणजे कोन 1 नंबरचा कोन 1 नंबर एकरूप कोन 6 नंबर. म्हणजे लक्षात घ्या, कोन हा जो 1 नंबरचा कोन आहे आणि 6 नंबरचा कोन आहे, हे दोन्हीही एकरूप असतात, म्हणजे दोन्हीचे माप समान असतात. त्याच पद्धतीने जर दुसरा कोन आहे कोन 2 नंबर एकरूप कोन 5 नंबर, कारण ही पहिली जोडी आहे, ही दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी कोन 3 नंबर एकरूप कोन 7 नंबर, आणि चौथी जोडी आहे कोन 4 नंबर एकरूप कोन 8 नंबर. म्हणजे या पद्धतीने आपण या ठिकाणी हे करू शकतो. तर हे संगत कोन एकरूप असतात केव्हा, जर समांतर रेषा असतील तर दोन्ही. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे आंतरकोनाच्या बाबतीमध्ये काय गुणधर्म आहे, वितक्रम कोनाच्या बाबतीमध्ये काय गुणधर्म आहे. तर आता आपण संगत कोनाचं पाहिलं, संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. त्यानंतर आता आपण समजून घेऊयात व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आता व्युत्क्रम कोन एकरूप असतात. पुन्हा एकदा व्युत्क्रम कोनाची संकल्पना, झेड माहिती आहे तुम्हाला, इंग्रजीमध्ये झेड कसं असतं, तर हे झेड आहे. हे या पद्धतीचे जिथं कोन तयार होतात त्याला म्हणतात व्युत्क्रम कोन. म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर हा 6 नंबरचा कोन आणि 3 नंबरचा कोन हा झेडच्या आकारामध्ये बसतो, किंवा हा 4 नंबरचा कोन आणि 5 नंबरचा कोन, याला आपण रंग देऊयात म्हणजे पटकन आणखी लक्षात येईल. तर 3 नंबर आणि 6 नंबर, 5 नंबर आणि 4 नंबर हे कसे आहेत, व्युत्क्रम कोन आहेत. तर ह्या रेषा जर समांतर असतील तर दिलेले हे कोन पण एकरूप असतात, व्युत्क्रम कोन पण एकरूप असतात. म्हणजेच पहिली जोडी कोन 3 नंबर एकरूप कोन 6 नंबर, दुसरा आहे कोन 4 नंबर एकरूप कोन 5 नंबर, या पद्धतीने. कोन 3 नंबर एकरूप कोन 6 नंबर, कोन 4 नंबर एकरूप कोन 5 नंबर, या पद्धतीनं हे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर आता आंतरकोनाच्या बाबतीमध्ये समजून घेऊयात आपण आंतरकोन. यामध्ये आंतरकोनाचा काय कन्सेप्ट आहे. तर आता आंतरकोनाचा जर रंग पाहिला आपण
तर आपल्या लक्षात येईल की हे लाल लाल रंगाचे आंतरकोन असतात आणि हिरव्या रंगाचे आंतरकोन असतात. तर आंतरकोन पूरक असतात. आणि आपल्याला माहिती आहे पूरक कोण म्हणजे 180 अंश बेरीज असणारे, म्हणजेच कोण 3 नंबर माप कोण 3 अधिक माप कोण 5 बरोबर 180 अंश, माप कोण 4 अधिक माप कोण 6 बरोबर 180 अंश. माप कोण 4 अधिक माप कोण 6 बरोबर 180 अंश, माप कोण 3 अधिक माप कोण 5 बरोबर 180 अंश. म्हणजेच आंतरकोन हे पूरक असतात. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात आलं असेल. तर यानंतर आपण एक आकृतीमध्ये सर्व कोन पुन्हा एकदा पाहूयात किंवा प्रत्यक्ष माप या ठिकाणी आपण समजून घेऊयात. आता समजा ह्या दोन रेषा आहेत. त्यांची छेदिका तर समजा ही रेषा ए आणि रेषा बी, त्यांची रेषा छेदिका आहे रेषा सी. आता या कोणाचं माप समजा 80 अंश असेल. ठीक आहे, समजा हा ए आहे, 1 नंबरचा कोण आहे हा. तर हा कोण 2 नंबरचा जो आहे तो असतो 100 अंशाचा, कारण रेषीय जोडीतील कोण आहेत. आता हे 2 रेषीय जोडीतील कोण झाले. त्यानंतर हा जो खालचा कोण आहे इथला, हा पण 3 नंबरचा कोण आहे, तर याचं माप असतं 80 अंश, कारण तो 80चा विरुद्ध अंश आहे. आणि हा जो कोण असतो तर तो कोण असतो 100 अंशाचा, हा 4 नंबर. पहा, म्हणजे एक जर कोण माहिती असेल आपल्याला तर इथले सर्व 8ही कोण आपण लिहू शकतात. त्यानंतर आता या ठिकाणी हा कोण नंबर, सगळेच कोण आपण पाहणार आहोत. 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर. तर आता संगत कोण एकरूप असतात, म्हणजे वरचा 80 असेल तर इथला पण हा 80 अंशाचा झाला, हा 100 अंशाचा झाला, हा 80 अंशाचा आहे आणि हा 100 अंशाचा आहे. आता संगत कोण एकरूप आहेत का नाही चेक करा. 1 नंबर 6 नंबर एकरूप आहे, 2 5 एकरूप आहे, 3 7 एकरूप आहे, 4 8 एकरूप आहे. त्यानंतर आपण आंतरकोणाचे माप पाहूयात. बघा आता हा 5 आणि 5 नंबर आणि 3 नंबर हे आंतरकोण आहेत. त्यांची बेरीज किती होते, 80 अधिक 100 म्हणजे 180 होते. त्याचबरोबर 6 आणि 4 हे पण आंतरकोण आहेत, यांची पण बेरीज 180 अंश येते. म्हणजे आंतरकोण एकरूप, आंतरकोण पूरक असतात. आता आपण व्युत्क्रम कोण पाहूयात. व्युत्क्रम कोण म्हणजे कोणते, 3 आणि 6. कोण नंबर 3 आणि कोण नंबर 6 हे व्युत्क्रम कोण आहेत, तर त्यांचं माप आहे 80 80 अंश. त्याचबरोबर कोण 4 आणि कोण 5 यांचं माप आहे 100 100 अंश. म्हणजे हे एकमेकाचे एकरूप कोण आहेत, व्युत्क्रमासून एकरूप आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येतं आणि या पद्धतीने आपण संगत कोण, आंतरकोण आणि व्युत्क्रम कोण याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर या आकृतीमध्ये संगत कोणाच्या किती जोड्या होतात, संगत कोणाच्या एकूण जोड्या, तर याचं उत्तर आहे 4 जोड्या होतात. त्यानंतर व्युत्क्रम कोणाच्या किती जोड्या होतात, व्युत्क्रम कोणाच्या एकूण जोड्या,
तर 2 जोड्या होतात. त्यानंतर आंतरकोनाच्या किती जोड्या होतात? तर आंतरकोनाच्या पण 2 जोड्या होतात. 2 जोड्या, 2 जोड्या आणि 4 जोड्या. ठीक आहे, म्हणजे ही एका छेदिकेमुळे 2 रेषेशी समांतर असणाऱ्या 4 जोड्या, 2 जोड्या आणि 2 जोड्या तयार होतात. पण आता जर समजा आपण रेषांची संख्या वाढवली, समजा आपल्या 3 समांतर रेषा आहेत, 1, 2 आणि 3. आणि या 3 समांतर रेषेला जर एका छेदिकेनं छेदलं असं, तर आता या ठिकाणी संगत कोणाच्या किती जोड्या होतात पहा. छेदनबिंदू हा 1 आणि हा 1 आणि हा 1. आता या 2 छेदनबिंदूचा फक्त विचार करूयात. समजा याला आपण नाव देऊयात ए आणि बी आणि हा सी. तर ए आणि बी या 2 छेदनबिंदूपाशी इथं 4 संगत कोनाच्या जोड्या होतात. 4 संगत कोनाच्या. ए पसले 4 कोन, बी पशी 4 कोन. त्यानंतर बी पासून सी पशी किती कोन होतात? पुन्हा 4 संगत कोनाच्या जोड्या होतात. ठीक आहे. आणि जर ए बिंदू आणि सी बिंदूची जोडी लावली, ए आणि सी बिंदूची जोडी, तर 4 संगत कोनाच्या जोड्या होतात. ठीक आहे. ए आणि बी 4 संगत कोनाच्या, बी आणि सी 4 संगत कोनाच्या आणि ए आणि सी 4 संगत कोनाच्या. अशा टोटल 12 संगत कोनाच्या जोड्या तयार झाल्यात या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आता 12 संगत कोनाच्या झाल्या असतील तर 6 जोड्या या आंतरकोनाच्या जोड्या तयार झाल्या असतील. आंतरकोनाच्या जोड्या किती? 6. आणि 6 व्युत्क्रम कोनाच्या जोड्या तयार होतात. ठीक आहे, पुन्हा आपल्या लक्षात आलं असेल, 12 संगत कोनाच्या जोड्या, 6 आंतरकोनाच्या जोड्या आणि 6 व्युत्क्रम कोनाच्या जोड्या या समांतर रेषेला छेदिकेमुळे अशा जोड्या तयार होत असतात, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे जेवढ्या संगत कोनाच्या जोड्या तयार होतात त्याच्या निम्म्या आंतरकोनाच्या जोड्या असतात आणि त्याच्या निम्म्या व्युत्क्रम कोनाच्या जोड्या असतात. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे पाहूयात आपण आणखी एक आकृती वेगळ्या पद्धतीनं. समजा 2 समांतर रेषा आहेत, त्याला दुसऱ्या 2 समांतर रेषेने छेदलं, तर आता या ठिकाणी संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतात? तर या ठिकाणी आपण पॉइंट जर पाहिले, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी. तर पहा आता ए आणि बी या 2 पॉइंटवर संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. 4 संगत कोनाच्या जोड्या. तसंच सी आणि डी या 2 पॉइंटमध्ये इथं पण 4 जोड्या तयार होतील. तसंच ए आणि सी असं जर पाहिलं तर या ठिकाणी पण 4 जोड्या तयार होतील आणि बी आणि डी या ठिकाणी पण 4 जोड्या तयार होतील. म्हणजे टोटल संगत कोनाच्या किती जोड्या तयार झाल्या? संगत कोनाच्या एकूण 16 जोड्या तयार झाल्या. त्यानंतर मग व्युत्क्रम कोनाच्या किती होतील? त्याच्या निम्म्या. व्युत्क्रम कोनाच्या एकूण जोड्या त्या आहेत 8. 16च्या निम्म.
म्हणजेच 8 जोड्या तयार होतील आणि आंतरकोनाच्या एकूण 8 जोड्या तयार होतील. या पद्धतीने लक्षात ठेवा. संगत कोनाच्या 16 जोड्या, व्युत्क्रम कोनाच्या 8 जोड्या आणि आंतर कोनाच्या 8 जोड्या. ठीक आहे. तर या घटकावरचा जो स्वाध्याय आहे आपला तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत सरावासाठी. चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ NMS मधील गणिताचा प्रत्येक घटक तुम्हाला याच चॅनलवर पाहायला भेटेल. आज आपण या ठिकाणी थांबूयात.